देश-विदेशातील कोट्यावधी भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीत भाविकांची अडवणूक करून दिशाभूल व आर्थिक फसवणूक करणाऱ्या एजंटांविरोधात प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत। अशा दलाल व दिशाभूल करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 152 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत। या कारवाईमुळे भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे। साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज लाखो भाविक शिर्डीत दाखल होत असतात। मात्र गेल्या काही काळापासून काही एजंट व व्यक्तींकडून भाविकांची सार्वजनिक रस्त्यांवर, चौकात व मंदिराकडे जाणाऱ्या मार्गांवर अडवणूक करून त्यांची दिशाभूल केली जात होती। खाजगी पार्किंगमध्ये वाहन लावण्यास भाग पाडणे, स्वतः अधिकृत प्रतिनिधी असल्याचा बनाव करणे, तसेच भाविकांना चुकीची माहिती देऊन आर्थिक फसवणूक केल्याच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या। याशिवाय काही एजंटांकडून भाविकांना ठराविक हॉटेल, लॉज, धर्मशाळा व दुकानांकडे जबरदस्तीने वळवले जात होते। पूजा साहित्य ठराविक दुकानांतूनच खरेदी करण्यासाठी दबाव टाकला जात असून जादा दराने साहित्य विक्री करून भाविकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचेही निदर्शनास आले होते। या पार्श्वभूमीवर शिर्डी विभागाचे उपविभागीय दंडाधिकारी माणिक आहेर यांनी कलम 152 अन्वये सशर्त प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत। नव्या आदेशानुसार कोणालाही साईबाबा संस्थान, पोलीस प्रशासन किंवा कोणत्याही शासकीय यंत्रणेचा प्रतिनिधी असल्याचा आभास निर्माण करण्यास मनाई करण्यात आली आहे। दर्शन, निवास, भोजन किंवा इतर सेवांच्या नावाखाली मध्यस्थी करणाऱ्या दलालांवरही कडक निर्बंध घालण्यात आले आहेत। या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 223 अन्वये कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शिर्डी विभागाचे प्रांताधिकारी माणिक आहेर यांनी दिली आहे। पोलीस स्टेशन शिर्डी यांच्याकडून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 152 प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई व्हावी असा प्रस्ताव माझ्याकडे प्राप्त झालेला होता आणि शिर्डी समाधी मंदिर परिसर व शिर्डीच्या एकंदरीत सर्व परिसरामध्ये जे मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात, या भाविकांना काही खाजगी इसम शॉर्टकटमध्ये दर्शन देतो किंवा या ठराविक पार्किंगमध्येच गाड्या लावाव्यात किंवा ठराविक हॉटेल्सला किंवा लॉजिंगलाच थांबावं आणि पूजा साहित्याचे एखाद्या ठराविक दुकानांमधूनच खरेदी करावी, अशा पद्धतीने भाविकांना तो आग्रह केला जातो आणि त्यानुसार भाविकांना एक प्रकारे एक त्रास होतो आणि एक न्यूसन्स निर्माण होतो। या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकारी यांनी माझ्याकडे 152 खाली प्रतिबंधात्मक आदेश पारित होण्याबाबत आदेश दिलेले होते आणि त्यानुसार प्रतिबंधात्मक आदेश हे जारी करण्यात आलेले आहे आणि यामध्ये 16 फेब्रुवारीपर्यंत काही नागरिकांच्या हरकती असतील किंवा त्या इसमांच्या हरकती असतील तर त्यांनी उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे त्या सादर कराव्यात आणि तदनंतर सदरचा आदेश हा कायम करण्यात येईल आणि या आदेशाचंही पुन्हा उल्लंघन झालं तर भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या कलम 123 प्रमाणे ते कारवाईस पात्र राहतील। प्रशासनाच्या या निर्णयामुळे शिर्डीत येणाऱ्या भाविकांची फसवणूक थांबेल, दर्शन व्यवस्था अधिक सुरक्षित व पारदर्शक बनेल, तसेच कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट होईल असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे। प्रतिनिधी प्रदीप पाटील, एस न्यूज मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।